देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपर फुटी प्रकरणाचा तपास जसा जसा पुढे सरकतोय तसे तसे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। सीबीआयच्या ताब्यात आरसीसी कोचिंग क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकर असून त्याचा एक नवीन व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे। या व्हिडिओमध्ये अंधश्रद्धेचं वळण लागलं आहे का तसा प्रश्न उपस्थित होत आहे। तो व्हिडिओ काय आहे तुम्हीच पहा। सगळ्या एम्स बॅचच्या मुली एम्सला मुली पण चेक करतात। 4 राऊंड पूर्ण 4 राऊंड पुण्य मिळते असं म्हणतात। 144 वर्षानंतर हा पर्व आलाय म्हणजे सायंटिफिक पुरे बरं। सूर्य पृथ्वी आणि चंद्र एका रेषेमध्ये फक्त 144 वर्षांत आले नाही काहीतरी ग्रहांनुसार असेल। आता चेहऱ्यावर आजून घ्या मला नाही म्हणतात डॉक्टर की या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शिवराज मोटेगावकर वर्गात विद्यार्थ्यांसमोर उभे असल्याचं दिसतंय। त्याच्या हातात तांब्याचं भांडं असून ते गवताच्या साह्यानं विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडत आहे। त्याच वेळी विद्यार्थ्यांना उद्देशून तुम्ही एम्स मध्ये लागणार असा दावा करतानाचं ऐकू येत आहे। हा व्हिडिओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे। तंत्रमंत्र की अंधश्रद्धा असा सवाल देखील उपस्थित होत आहे। नीट सारख्या देश पातळीवरील महत्त्वाच्या परीक्षेत लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य ठरत असताना कोचिंग क्लासचा संचालकच अशा प्रकारे तंत्रमंत्र किंवा अंधश्रद्धेसारख्या गोष्टींचा आधार घेत होता का असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे। पेपरफुटीसारख्या गुन्ह्यासोबतच विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्यासाठी अंधश्रद्धेचा वापर होत होता का या अँगलनंही तपास होण्याची शक्यता आहे। सीबीआयचा तपास वेगात आहे। तसेच अनेक डॉक्टर पालक चौकशीसाठी यंत्रणांच्या रडारवरती आहेत। तसेच शिवराज मोटेगावकर ज्या शब्दांचा वापर करून विद्यार्थ्यांना शिकवत आहे तो व्हिडिओ पाहून तुम्हाला धक्का बसेल। तो व्हिडिओ काय तुम्हीच पहा। एकदा पिरियड टेबलचं रिव्हिजन करून घ्या बरं। खूप दिवस झालं हाल नकारे करू फिमेलचे, हाल नकारे करू फिमेलचे। बेगम मुघलांच्या काळात सारस बागेत रमायची। बाई बाई आली गेली इन करून टोपल्यात नाचली। कशी गेली सून पब मध्ये फ्लाय करायला। ना पसंद ऐश्वर्या सबको बिपाशा एमसी। ओ सानिया सेक्सी तेरी पोज। सानियाचा दारू पिऊन लिव्हर खराब झाला बेटा। फेमस चिकन बिर्याणी आंध्रा टेन्शन। सून म्हणते सासूला काय म्हणते सांगा, ह्यांची अक्काची झाली की रेड ऑन आगा ओग्या नेसो। दरम्यान सीबीआयकडून या प्रकरणाचा तपास वेगानं सुरू आहे। शिवराज मोटेगावकर सध्या सीबीआयच्या ताब्यात असून लातूर, पुणे आणि देशातील इतर शहरांमधील अनेक डॉक्टर, पालक आणि विद्यार्थ्यांची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती आहे। ज्यांनी पेपर विकत घेतले अशा पालकांचीही कसून चौकशी सुरू आहे। सीबीआयकडून देशभरातील विविध शहरांमध्ये तपास सुरू असला तरी या संपूर्ण घोटाळ्याचा केंद्रबिंदू हे पुणे आहे। पेपर फोडणारे आणि त्यांची विक्री करणाऱ्या टोळीतील अनेकांना अटक करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर NTA सारख्या महत्त्वाच्या संस्थेत या शिक्षकांची नियुक्ती नेमकी कोणाच्या प्रभावाने झाली हा प्रश्नही आता ऐरणीवर आला आहे। सीबीआयकडून या संपूर्ण साखळीचा छडा लावण्याचे प्रयत्न सुरू असून येत्या काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।